हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा असा पार्ट की जो बऱ्याचशा स्टुडंट्सना अवघड आहे असं वाटतो, बट ॲक्च्युली तो अवघड नाही आहे. हा पार्ट तयार करण्याची, ह्याचा अभ्यास करण्याची जेव्हा टेक्निक तुम्हाला समजते ना स्टुडंट्स, तेव्हा मग हा पार्ट इझी होऊन जातो आणि मग नंतर तुम्हाला वाटेल आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ की अरे यार हे खरंच एवढं सोपं होतं आणि मी इतके दिवस ह्याला का घाबरत होतो. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत केमिकल चेंजेस इन एव्हरीडे लाईफ. आपल्या आजूबाजूला ज्या चेंजेस होत असतात त्यातले बरेचसे चेंजेस हे मॅनमेड असतात, बरेचसे चेंजेस हे नॅचरल असतात. मग आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या ह्या चेंजेसचं, जसं की आता सांगितलं, दोन प्रकारामध्ये आपण कॅटेगरायझेशन करू शकतो. दॅट इज नॅचरल चेंजेस, म्हणजे आपोआप होणारे नॅचरली, आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः जे घडवून आणतो, दॅट इज मॅनमेड चेंजेस. सगळ्यात आधी बघूयात नॅचरल चेंजेस काय आहेत आपल्या आजूबाजूला होणारे. त्यातला सगळ्यात पहिला जो नॅचरल चेंज आहे इट इज रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस. असे दोनच आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टेक्निक पण सांगणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती साधारण 3 किंवा 5 मार्कांचा सुद्धा बरेचदा प्रश्न विचारला जातो एक्झाममध्ये, आणि तो पार्ट एकदम इझिली, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता कसा लर्न करायचा आहे हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात आधी बघूयात नॅचरल केमिकल चेंजेस. ठीक आहे. आता ह्या नॅचरल केमिकल चेंजेसमध्ये पण परत दोन प्रकार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो आहे तो रेस्पिरेशन. याच्या आधी ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम या चॅप्टरमध्ये आपण रेस्पिरेशन ह्या प्रोसेसबद्दल डिटेल बघितलेलंच होतं. रेस्पिरेशन कशाला म्हणतो, तर जोपर्यंत तुम्ही तो चॅप्टर शिकलेला नव्हता तोपर्यंत तुम्हाला मे बी असं वाटत असेल की रेस्पिरेशन म्हणजे गॅशियस एक्सचेंज, ऑक्सिजनयुक्त हवा आत घेणे आणि CO2 वाली हवा बाहेर रिलीज करणे, दॅट इज रेस्पिरेशन, हा आपला समज असतो. बट ॲक्च्युली स्टुडंट्स, त्या रेस्पिरेशनच्या प्रोसेसची एक छोटीशी स्टेप आहे. जसं की आपण त्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे, रेस्पिरेशन ऑकर्स इन 2 स्टेप्स. त्यातली जी पहिला प्रकार असतो, ॲक्च्युली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिले ते 3 स्टेप्समध्ये, एक म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन, दुसरा इंटरनल रेस्पिरेशन आणि तिसरा सेल्युलर रेस्पिरेशन. बरेचदा एक्सटर्नल आणि इंटरनल रेस्पिरेशनलाच बऱ्याच टेक्स्टबुकमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन असंही म्हटलं जातं. तुम्ही पुढे जाऊन जेव्हा रेस्पिरेशन शिकणार आहात इन 10th स्टँडर्ड, तर तिथे तुम्हाला एक्सटर्नल आणि इंटरनल म्हणजेच सेल्युलर रेस्पिरेशन असाच आहे. आता बघा, जेव्हा आपण ऑक्सिजन ब्रीदिंगच्या प्रोसेस थ्रू जेव्हा आत घेतो बॉडीच्या आतमध्ये, तर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय होतं रे, तो तुमचा नोज, त्यानंतर तुमचं फॅरिंग्स, लॅरिंग्स वगैरे हे सगळे पोर्शन पास करत करत जेव्हा तुमच्या लंग्सपर्यंत जाऊन पोचतो, तेव्हा तिथे असणाऱ्या अल्व्हिओलाय, हे जे बलूनसारखे स्ट्रक्चर्स आहेत, तिथे गॅशियस एक्सचेंज होतो, राईट. सो तुमच्या ब्लडमधून आलेला जो CO2 आहे तो तिथे ड्यू टू डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जे ब्लडमधून आलेली हवा आहे त्याच्यात CO2चं प्रमाण जास्त आहे, जे आपण आत इनहेल केलेली हवा आहे त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. सो ड्यू टू डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन, ते जे ऑक्सिजन आणि CO2 आहेत, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. सपोज हे आपल्या अल्व्हिओलसचं मेम्ब्रेन आहे, इकडून आलेली एअर ह्याच्यात बॉडीकडून आलेलं ब्लडमध्ये आलेली आहे, त्याच्यात CO2चं प्रमाण जास्त आहे. मग आपण काय शिकलो आहे की जिथे जास्त प्रमाण असेल, आपण ऑस्मोसिस, डिफ्युजन ह्यासारख्या ज्या प्रोसेसेस बघतो, ज्या प्रमाणामध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन असेल ज्या भागामध्ये, तिथून लोअर कॉन्सन्ट्रेशन असलेल्या भागाकडे तो पदार्थ मूव्ह होतो. सिमिलरली आपण जी हवा इनहेल केली आहे तिथं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, सो तो ऑक्सिजन हायर कॉन्सन्ट्रेशनकडून मूव्ह होऊन लोअर कॉन्सन्ट्रेशन दॅट इज ब्लडमध्ये जाणार, आणि इथून आलेला हाय कॉन्सन्ट्रेशन असलेला CO2 लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे म्हणजेच बाहेरच्या एअरमध्ये मिक्स होणार, आणि मग तीच हवा आपण एक्सहेलेशन थ्रू बॉडीच्या बाहेर रिलीज करतो. आता हा जो ऑक्सिजन आपण आत घेतला तो अल्व्हिओलसमधून ब्लडमध्ये मिक्स झाला. बघा, सो मी तुम्हाला इथं सांगते प्रोसेस. हा ऑक्सिजन आला, आता मी पूर्ण तो पाथ काही सांगत नाही. आपल्या कुठं गेला, लंग्समध्ये एंटर झाला, तिथून तो ब्लडमध्ये मिक्स झाला, तिथून तो प्रत्येक आपल्या सेलपर्यंत पोचणार, बरोबर की नाही. आता सेलपर्यंत पोचल्यानंतर सेलमध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियामध्ये, मायटोकॉन्ड्रिया हे सेल ऑर्गॅनल आपण शिकलो, तर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, हा ऑक्सिजन विल कंबाईन विथ द ग्लुकोज विच इज प्रोड्यूस्ड इन द डायजेस्टिव्ह सिस्टम.
म्हणजे हा आपला रेस्पिरेटरी सिस्टमकडून आलेला RS, दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये त्याच वेळेस काय होत असतं तर ग्लुकोज कधी तयार झालं तर आपण जे फूड घेतो त्याचं फायनल डायजेशन झाल्यानंतर त्याच्यापासून ग्लुकोज तयार होतं आणि ते ग्लुकोज अगेन आपल्या ब्लडमध्ये मिक्स होणार आहे, बरोबर. ते तिथून देखील ब्लडमार्फत सेलकडे जाणार आहे. आता जेव्हा हे दोन्ही सबस्टन्सेस हा ग्लुकोज आणि हा ऑक्सिजन हे जेव्हा दोन्ही सेलपर्यंत पोचतात तर सेलमध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रिया जो आपला सेल ऑर्गॅनल आहे ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो, तर त्याच्यामध्ये ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजेच हा ग्लुकोज जो आहे इट गेट्स कंबाइंड विथ ऑक्सिजन आणि मग यांच्या कॉम्बिनेशनच्या प्रोसेसमधून म्हणजे ह्याला ऑक्सिडेशन म्हणायचं, या प्रोसेसमधून काय तयार होतं तर आपला CO2 गॅस रिलीज होतो. CO2 आहे, सम अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर रिलीज होते, राईट. सो ही प्रोसेस आहे, ह्याला म्हणायचं रेस्पिरेशन. ऑल्सो सम अमाऊंट ऑफ एनर्जी, ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी पण रिलीज होते. सो हे आहे ॲक्च्युअल प्रोसेस. आता ही समजून घेतली. आता हे जे सगळं मी बडबडले हे सगळं सायंटिफिक लँग्वेजमध्ये ज्याला आपण वर्ड इक्वेशन म्हणतो, पूर्ण मोठं सेंटेन्स लिहिण्याच्या ऐवजी आपण सायन्समध्ये काय करतो शॉर्ट फॉर्म्स वापरतो. मग तसं मी काय केलं इथे ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे ब्लडमध्ये जाऊन मायटोकॉन्ड्रियामध्ये मिक्स गेल्यानंतर तिथे दोघांची एकमेकांची रिॲक्शन होते वगैरे वगैरे असं मोठं लेंग्दी सेंटेन्स लिहिण्याच्या ऐवजी मी काय लिहिणार ग्लुकोज प्लस ऑक्सिजन जेव्हा मिक्स होतात इनटू द ब्लड, त्याच्यामध्ये मग इथं आपण लिहू शकतो मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा मग आपण काय लिहूयात सेलमध्ये लिहूयात किंवा रेस्पिरेशन लिहू चला. आणि मग त्यांच्यापासून काय तयार होतं कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. आता हे जे वॉटर आहे बाळांनो, हे वॉटर आयदर व्हेपरच्या फॉर्ममध्ये, जर तुम्ही एक्सहेल होणारी हवा जर बघितली तर मॉइस्ट लागते. आपण हवा बाहेर रिलीज करताना जरी तर नाकाजवळ बोट धरलं तरी थोडंसं मॉइस्ट लागतं, बरोबर की नाही. तर तो हा वॉटरच्या फॉर्ममध्ये, तो एक व्हेपरच्या फॉर्ममध्ये रिलीज होईल तो वॉटर, किंवा आपल्या बॉडीमध्येच वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी पण वापरला जाऊ शकतो. आता हे जे आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, दिस इज वर्ड इक्वेशन, राईट. आता ह्या वर्ड इक्वेशनला पण आपण अजूनही सिम्पल केमिकल इक्वेशनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. हाऊ तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे रे, ग्लुकोजचा फॉर्म्युला इट इज C6H12O6. ऑक्सिजनचा फॉर्म्युला O2. अगेन रेस्पिरेशन हे ॲज इट इज. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2. वॉटरचा फॉर्म्युला H2O. आहे की नाही सोपं. तर हे झालं ह्याचं वर्ड इक्वेशन, हे झालं ह्याचं केमिकल इक्वेशन. इथे केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड नाही आहे. बॅलन्स्ड फॉर्म म्हणजे जेवढे नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स प्रोडक्ट साईडला असणं, ह्याला म्हणायचं बॅलन्स्ड इक्वेशन. मी तुम्हाला शिकवणार आहे ती देखील प्रोसेस. आत्ता सुरुवातीला आपण अनबॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो आपण हे अनबॅलन्स्ड फॉर्ममध्येच लिहूयात. फॉर एक्झाम्पल म्हणजे इथं बघा, इथं H12 आहेत ना, हायड्रोजनचे 12 ॲटम्स आहेत. इथं बघितलं तर 2च आहेत. सो अनइक्वल झाले ना ॲटम्सचा नंबर, त्याला म्हणायचं अनबॅलन्स्ड इक्वेशन. आणि जेव्हा हे दोन्ही नंबर ऑफ ॲटम्स इक्वल होतात त्याला आपण म्हणतो बॅलन्स्ड इक्वेशन. ते कसं करायचं वगैरे ते तुम्हाला मी नंतर सांगतेच. आता ह्याच्यानंतरचे जो दुसरा नॅचरल केमिकल चेंज आहे इट इज फोटोसिंथेसिस. आता बघा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे की सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये प्लांट्स काय करतात, हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात, त्यानंतर वॉटर येतं सॉईलमधून आणि ह्या सगळ्यांच्या प्रेझेन्स म्हणजे ह्यांच्या सगळ्यांच्या थ्रू सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये प्लांट्स काय करतात, दे सिंथेसाइज देअर ओन फूड दॅट इज ग्लुकोज. म्हणजेच आता मी एक छोटीशी टेक्निक जी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ती सांगते बघा. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये प्लांट्स काय करतात रे, मी आता त्याचं वर्ड इक्वेशन, बरं ठीक आहे वर्ड इक्वेशन पण लिहूयात. कार्बन डायऑक्साईड हा कुठून आला, हवेतला, प्लस वॉटर हे कुठून आलं, रूट्सकडून आलं. ह्यांचा यूज केला जातो इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आणि मग यांच्यापासून काय तयार होतं, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिलीज होतो, राईट.
आता थोडंसं एक ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं असेल तर तुमच्या आत्तापर्यंत एक गोष्ट लक्षात आली असेल की जे रिॲक्टंट्स रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये आहेत तेच फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट साईडला आहेत आणि जे इथे प्रोडक्ट साईडला आहेत तेच इथे रिॲक्टंट साईडला आहेत. म्हणजे आता तुम्ही समजा एक प्रोसेस आयदर रेस्पिरेशन लक्षात ठेवा किंवा फोटोसिंथेसिस लक्षात ठेवा, कुठली तरी एक प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवाल. काय की समजा मी ह्याची रेस्पिरेशनची रिॲक्शन लक्षात ठेवली की ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळून CO2 आणि वॉटर देतात आपल्याला. मग ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस. म्हणजे एक लक्षात ठेवली की आपल्याला 2 प्रोसेसेस येणार आहेत, राईट. मग ह्याचंच परत आपल्याला वर्ड इक्वेशन झाल्यानंतर ह्याचंच केमिकल इक्वेशन बनवायचं आहे. अगेन सेम, दॅट इज CO2 प्लस H2O गिव्स C6H12O6 प्लस O2. आहे की नाही सोपं? रेस्पिरेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. सो हे झाले आपले मेन 2 नॅचरल केमिकल चेंजेस. ह्याच्यावरती तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं 3 आणि 5 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. हे आहे त्याची टेक्निक लक्षात ठेवायची. नक्कीच तुम्हाला यूजफुल ठरली असेल. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात मॅनमेड केमिकल चेंजेस काय आहेत आणि ते कसे लक्षात ठेवायचे त्याची पण एक वेगळी टेक्निक. टिल देन गुड बाय, थँक्यू.